वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला छान असे रताळ्याचे गुलाबजाम बनवून दाखवणार आहे। ही रेसिपी मी काल महाशिवरात्रीसाठी बनवली होती। तर इथे मी रताळे व्यवस्थित धुवून घेतले, साल काढून याला छान शिजवून घेतलं कुकरमध्ये आणि शिजवल्यानंतर अर्धा एक तास असेच रताळे राहू दिले, म्हणजे ते छान असे कोरडे झाले आणि त्यातला पाण्याचा अंश थोडा कमी झाला। आणि 1 वाटी एवढी मिल्क पावडर घेतलेली आहे मी। तर इथे बघा, ह्या छोट्या किसणीने रताळे मी इथे किसून घेणार आहे, म्हणजे छान बिलकुल गाठी न राहणार असं व्यवस्थित आपल्याला रताळं किसल्यावरती मिळेल। त्यामुळे मी अशा छोट्या किसणीने हे किसून घेणार आहे। अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे किसायचं आहे। तर याच्यातले मी 4 रताळ्याचे काप जे आहेत ते किसून घेतलेले आहेत आणि 2 रताळ्याचे तसेच ठेवून दिलेले आहेत, कारण की जेवढे मला गरजेचे होते तेवढे मी यामधून किसून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने बघा, इथे माझे किसून झालेले आहेत सगळे आणि 2 रताळे मी तसेच ठेवलेले आहेत। तर ह्या रताळ्यामध्ये बघा, आपण सर्वात आधी अर्धी वाटी एवढी मिल्क पावडर घालणार आहोत। 1 वाटी आपण घेतली आहे, पण आधी अर्धी आणि लागल्यावर पुन्हा अर्धी अशी आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर ही मिल्क पावडर व्यवस्थित या रताळ्यामध्ये मिक्स करायची आहे। तुम्हाला जर असे रताळ्याचे गुलाबजाम करायचे असतील तर आदल्या दिवशी देखील तुम्ही हे रताळे उकडून ठेवू शकतात, म्हणजे वेळेवर तुम्हाला उकडलेले रताळे घ्यायचे आणि लगेच त्यामध्ये मिल्क पावडर टाकून गुलाबजाम बनवता येतात। किंवा मग सकाळी तुम्हाला टिफिनला वगैरे न्यायचे असतील तर रात्रीच तुम्ही हे रताळे उकडून ठेवू शकतात। तसेच रताळ्यांप्रमाणेच तुम्ही उकडलेल्या बटाट्यांपासून देखील असे हे गुलाबजाम मिल्क पावडर मिक्स करून बनवू शकतात। तर अर्धी वाटी एवढी मिल्क पावडर टाकल्यानंतर इथे मी हे बघा सर्व पीठ असं कालवून घेतलेलं आहे। तर अजून मला यामध्ये मिल्क पावडर टाकण्याची गरज वाटते आहे, तर त्यामुळेच मी इथे तुम्हाला सांगितलं की थोडी थोडी करून मिल्क पावडर टाका, म्हणजे जशी जशी लागेल तशी तशी तुम्ही यामध्ये ॲड करा। खूप जास्त घट्ट गोळा करायचा नाही आहे आपल्याला। आपण आपले गुलाबजाम करताना जसं सैलसर थोडंसं पीठ ठेवतो त्याचप्रमाणे इथे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलसरही ठेवायचे नाही आहेत। तर व्यवस्थित योग्य प्रमाणात यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हाताला चिटकू नये म्हणून इथे वरती थोडंसं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि साजूक तूप लावून पुन्हा एकदा हा गोळा चांगला एकजीव करून घेणार आहे। आणि हे व्यवस्थित असं तूप लावून छान हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। यापासून आपण मस्त रताळ्याचे उपवासासाठी छान असे गुलाबजाम बनवणार आहोत। तर नक्कीच कोणी पाहुणे घरी आले किंवा तुम्हाला देवाला नैवेद्य करायचं उपवासाच्या पदार्थांचा, तर असे गुलाबजाम तुम्ही नक्की करून बघू शकतात। तर ते पीठ आपण थोडा रेस्ट करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपण इथे पाक करून घेणार आहोत। तर पाक आपल्याला खूप घट्ट आणि चिकटसर करायचा नाही आहे, पातळ आणि छान असा गोडसर पाक करायचा आहे, पण खूप जास्त उकळ्या काढायच्या नाहीत आपल्याला पाकाला। तर इथे मी 2 वाट्या एवढी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1.25 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे आणि याला चांगली आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। साखर विरघळेपर्यंत याला व्यवस्थित चांगलं हलवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण आपल्या गुलाबजामचा पाक जसा करतो त्याच पद्धतीने याला पाक करायचा आहे। तर यामध्ये मी 2 वेलची फोडून टाकलेल्या आहेत। तर तुम्हाला इथे केसरच्या काड्या किंवा रंग टाकायचा असेल पाकात तरी तुम्ही टाकू शकतात। तर पाक आपला तयार होतोय तोपर्यंत इथे बघा, मी तुम्हाला छान ह्या रताळ्याच्या गुलाबजामचे अशी छान गोल गोल गोळे करून दाखवणार आहे। तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही इथे करू शकतात। तुम्हाला लहान गुलाबजाम आवडत असतील तर छोटे छोटे करा, मोठे आवडत असतील तर मोठे करू शकतात, किंवा मग तुम्हाला जे आपण लांबट असे गुलाबजाम करतो त्याही पद्धतीने तुम्ही आकार देऊन असे हे करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने एक 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 करून असे व्यवस्थित मी गोळे तयार केलेले आहेत। तर आपल्या गुलाबजामप्रमाणेच याही गुलाबजामला कुठेही चिरा पडलेल्या नको आहेत आपल्याला। तर सर्व गुलाबजाम माझे इथे करून झालेले आहेत आणि आता आपण पाक आपला रेडी झालेला आहे का बघणार आहोत। तर मस्त या पाकाला छान उकळी फुटलेली आहे आणि छान असा जसा आपल्याला गुलाबजाम पाहिजे तसा चिकटसर असा पाक आपला हा तयार झालेला आहे। तर पाक आपण दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करणार आहोत आणि इथे बघा तेल आपलं तापलंय का म्हणून एक छोटासा गोळा यामध्ये टाकून बघणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात की हा खाली गेल्यानंतर लगेच असा वर आलेला आहे, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित प्रमाणात तापलेलं आहे। तर इथे आपण आता एक 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 करून जे तयार केलेले जे गुलाबजाम आहेत ते इथे आपण टाकून घेणार आहोत तेलामध्ये। जर तुम्हाला नक्की माझ्या पद्धतीने रताळ्याचे गुलाबजाम करायचे असतील किंवा मी केलेली ही रेसिपी तुम्हाला जरा देखील आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने बघा, वरतून झाऱ्याने थोडं थोडं तेल टाकून मी याला एकदम हलक्या हाताने खालीवर करून हे गुलाबजाम सर्व बाजूंनी तळले जातील अशा पद्धतीने या तेलामध्ये झाऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित याला खालीवर खालीवर करून तळून घेणार आहे। तर एकदम लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे गुलाबजाम तळायचे आहेत आणि असा रंग येईपर्यंत आपल्याला हे गुलाबजाम तळायचे आहेत। आतून कुठेही कच्चे राहणार नाही त्यामुळे, आणि छान रंग आल्यानंतर अगदी आपल्या गुलाबजामसारखेच हे गुलाबजाम दिसतात। तुम्ही पहिल्यांदा जर कोणाला हे खायला दिले तर कोणाला कळणार देखील नाही की हे रताळ्याचे उपवासाचे गुलाबजाम आहेत म्हणून। इतके भारी, टेस्टी आणि चवदार असे झालेले आहेत आणि हेल्दी देखील आहेत।
तर अशा पद्धतीने सर्व इथे मी जाळीमध्ये काढून घेतलेले आहेत. कलर तुम्ही बघू शकतात, बघितल्यावर नक्कीच तुम्हाला तोंडात टाकावायचं वाटेल हा गुलाबजाम. तर इथे बघा, पाक कोमट असतानाच आपण हे गुलाबजाम यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित या पाकामध्ये हे गुलाबजाम छान डीप करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर याच पद्धतीने इथे मी दुसरी बॅच देखील तळून या पाकामध्ये टाकून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की आता दोन्ही बॅच मी तळून झालेले आहेत आणि ह्या पाकामध्ये व्यवस्थित मी जवळजवळ 2 तासभर हे गुलाबजाम तसेच राहू दिलेले आहेत. म्हणजे छान हे गुलाबजाम पाक शोषून घेतात आणि मस्त आतून आणि बाहेरून ज्युसी असे गुलाबजाम तयार होतात. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे का, किंवा तुम्ही देखील अशा पद्धतीने रताळ्याचे गुलाबजाम केलेले असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथे बघा, मी सर्व करून घेतलेले आहेत. तर मस्त असे रसरशीत आणि आतून बाहेरून ज्युसी असे गुलाबजाम आपले उपवासाचे तयार झालेले आहेत. तर नक्कीच इथे तुम्ही बघू शकतात, मी कॅमेरा जवळ घेऊन दाखवते. बघा किती छान शाईन देखील आलेली आहे आपल्या गुलाबजामला. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील करून बघा आणि एक तुम्हाला मी इथे तोडून देखील दाखवणार आहे गुलाबजाम. तर असा मी चमच्याने कट करून दाखवत आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की मस्त असा कट होतोय, म्हणजे सॉफ्ट असे झालेले आहेत आपले गुलाबजाम छान असे. आणि पाक आतमध्ये शिरला आहे की नाही हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की मस्त इथे मी तुम्हाला असं गुलाबजाम बघा दाबून दाखवते. तर आतून सुद्धा व्यवस्थित पाक मध्ये शिरलेला आहे. तर नक्की या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, खा प्या मजा करा. थँक्यू, धन्यवाद.